हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हे माझे दिवाळीच्या आधीचे ब्लॉग आहेत, जे माझे एडिट करायचे राहून गेलेले होते. तर तेच मी आता वन बाय वन पोस्ट करत आहे. तर इथं आम्ही आलो आहोत स्नॅक्स खाण्यासाठी. तर हे खाऊन आम्ही आता निघणार आहे डीमार्टसाठी, कारण डीमार्टला मला थोडंफार सामान घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, डीमार्ट पण खूप छान असं दिवाळीसाठी सजलेलं होतं. आणि अंश पण तुम्ही बघू शकता की ते एक्सायटेड आहे म्हणून, कारण त्यालाही तिथं काही ना काही घ्यायचं असतं, म्हणून तो पण खूप असं रेग्युलरली मी डीमार्टमध्ये जात नाही सामान भरण्यासाठी, पण असं काही सण वगैरे असेल तर मी आवर्जून जात असते, कारण तिथे बऱ्याचशा अशा व्हरायटीज आलेल्या असतात आणि बरेचसे असे डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे आलेले असतात. मग ते मला बघायचे पण असतात आणि घ्यायचे पण असतात. त्यासाठी मी असं सणासुदीलाच जात असते. आणि ट्रॉली बघू शकता तुम्ही, पूर्णपणे अशी भरलेली होती गच्च, आणि खूप जड होती ती, हलत पण नव्हती. पण आमचं असं चाललं होतं की मलाच घ्यायची आहे ती खाली. तर त्यानेच शेवटपर्यंत गेटपर्यंत त्यानेच घेतली होती ती. आणि त्याने हे अशा प्रकारचे इरेझर्स घेतलेले आहेत. तो इथं आला की प्रत्येक वेळेस असं वेगवेगळ्या प्रकारचे इरेझर घेत असतो. त्याच्याकडे इरेझरचं खूप छान असं कलेक्शन आहे. काल संध्याकाळी आम्हाला घरी येण्यासाठी खूप लेट झालं होतं, त्यामुळे मी सामान वगैरे तसंच ठेवलं होतं. मी आता तर दुसऱ्या दिवशी आता मी ते सामान सगळं भरून ठेवत आहे. तर आता मला सगळी कामं फास्ट आवरायची आहे. सगळ्या रूमचं क्लिनिंग वगैरे पण करून घ्यायचं आहे, आणि मला दिवाळी फराळासाठी सुद्धा सुरुवात करायची आहे, कारण थोडेच दिवस बाकी आहेत. तर काल येताना मी इथं फ्रुट्स पण घेऊन आलेले होते. तर मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आणण्याचा ट्राय करत असते, म्हणजे शक्यतो मी सिजनेबल फ्रुट्स आणत असते. तर सगळ्या रूममधले मी बेडशीट आणि पिलो कवर चेंज करून घेतले, आणि बेड पण असे सगळे डीप. तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला जी पिलो दिसत आहे ना, ती मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली आहे. बऱ्याचदा मी ट्राय करते की पिलो कवर चेंज करताना ते थोड्या वेळती उन्हात ठेवत असते. तर आता सगळ्या रूमची माझी क्लिनिंग करून झालेली आहे. तर आता मी मस्तपैकी जेवण करून घेते. तर जेवणामध्ये मी आज छोलेची भाजी बनवलेली आहे. तर भेटू पुन्हा एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.